नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो लाडक्या बहिणीनो माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्ट हप्ता एकत्र या तारखेला मिळणार रक्कम. महाराष्ट्रातल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही खूपच उपयोगी ठरलेली आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. या पैशामुळे महिलांना स्वतःवर खर्च करता येतो आणि थोडं आर्थिक स्वावलंबन मिळतं. आता रक्षाबंधनचा सण जवळ आलाय आणि यावेळी सरकारकडून महिलांसाठी एक खास गिफ्ट मिळणार आहे. सरकार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देणार आहे. म्हणजेच एकूण 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे पैसे 3 ते 9 ऑगस्ट 2025 रोजी बँकेत जमा होऊ शकतात. यामुळे सणासुदीच्या खरेदीला मदत होईल आणि घरात थोडा आनंद वाढेल. या योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत. जसं की त्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. घरात कोणीही सरकारी नोकरीत नसावं. याशिवाय अर्ज मोफत आहे आणि तो ऑनलाईन पोर्टल, मोबाईल ॲप किंवा सेतू केंद्रातून करता येतो. या वर्षी सरकारने नव्याने काही महिलांची तपासणी थांबवली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी आधीच नाव नोंदवलं आहे त्यांना हा हप्ता मिळण्याची जास्त शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने एकत्र 3000 रुपये मिळाल्यास महिलांना खरेदी किंवा गरजेसाठी ते उपयोगी पडणार आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात आपण हप्ता आणि तारीख पाहू शकतो. जुलै 2025 ते 1500 रुपये, 3 ते 9 ऑगस्ट 2025. ऑगस्ट 2025 ते 1500 रुपये, 3 ते 9 ऑगस्ट 2025. एकूण रक्कम 3000 रुपये. सरकार लवकरच हा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्याचा विचार करत आहे. तसेच महिलांना रोजगार मिळावा यासाठी स्वयंसहायता गट आणि लघु उद्योगांना मदत करणार आहे. रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण. यावेळी महिलांना मिळणारा डबल हप्ता म्हणजे एक खास गिफ्टच आहे. हे पैसे महिलांना घरखर्च, मुलांचे शालेय साहित्य आणि खरेदीसाठी उपयोगी पडणार आहेत. ही योजना म्हणजे खरोखरच महिलांसाठी एक मोठी मदत आहे आणि रक्षाबंधनच्या या खास डबल गिफ्टमुळे सणाचा आनंद अजूनच वाढणार आहे.